तर मग लोन घ्यावे की नाही घ्यावे हा प्रश्न फक्त मोठ्या लोकांसाठीच नाही तर स्टुडंटसाठी पण तेवढाच हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आणि महत्वाचा आहे. हो, तर मग बघा, बरेचसे लोक म्हणतात लोन घेतल्याशिवाय आपल्याला जीवनात मोठी सक्सेस मिळणे इम्पॉसिबल आहे. आणि बरेचसे लोकांचे असे म्हणणे आहे की लोन हे आर्थिक संकटाचे सर्वात मोठे कारण आहे. तर मग यावरून आपण आता विचार करत असाल की आपण लोन खरं मध्ये घेतले पाहिजे का, म्हणजे लोन खरं मध्ये कोणी घेतले पाहिजे आणि कोणी नाही घेतले पाहिजे हा विचार आपण नक्कीच करत असणार, किंवा लोन कोणत्या परिस्थितीमध्ये घेणे हे चांगल्या प्रकारे योग्य ठरू शकते यांसारख्या गोष्टी आपल्या मनात नक्कीच येतात. तर बघा, लोन घेण्याचे फायदे सर्वात आधी बघा. तर मग बघा, लोन घेतल्यास आपल्याला त्वरित मोठे खर्चांसाठी आपल्याला पैसे मिळतात. जसं की आपण जर होम लोनची जर गोष्ट केली तर मग आपण होम लोन जर घेतले तर मग आपण लगेच आपले स्वतःचे सेपरेट घर खरेदी करू शकतो, घेऊ शकतो आणि पुढे आपण त्या पैशांची हळूहळू फेड करून ते लोन चांगल्या प्रकारे आपण समाप्त करू शकतो. त्याचबरोबर एज्युकेशनसाठी पण आपण लोन घेऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला उच्च शिक्षणासाठी चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते. तसंच बिझनेससाठी लोन जर घेतले तर मग आपल्याला बिझनेसमध्ये तेच पैसे चांगल्या प्रकारे ग्रोथ देऊ शकतात, आपल्या बिझनेसला चांगल्या प्रकारे हायेस्ट लेवलवर घेऊन जाऊ शकतात. यांसारखे सर्व लोन्सचे आपण जर वेळेवर EMI चांगल्या प्रकारे भरत जर आपण गेलो तर मग आपले क्रेडिट स्कोर चांगल्या प्रकारे सुधारले जाते, ज्यामुळे आपल्याला जीवनात मोठे लोन मिळण्यास चांगल्या प्रकारे सहाय्यता मिळते. याचबरोबर काही लोन टॅक्स बेनिफिट सुद्धा देतात, ज्यामुळे आपले पैशांची बचत चांगल्या प्रकारे होत असते. आता याच्यानंतर लोन घेण्याचे घातक तोटे कसे असतात ते बघा. तर बघा, लोन घेतल्यामुळे जिथे पण आपल्याला फायदे आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपल्याला मोठे तोटे पण या ठिकाणी बघायला मिळतात. जसं की हायेस्ट इंटरेस्ट रेटमुळे आपण जिथे पण रक्कम आपण या ठिकाणी लोनच्या थ्रू घेतो त्या रक्कमच्या दुप्पटची आपल्याला रक्कम परत करावी लागते, ते पण हप्त्याच्या थ्रू. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. काही लोकांना यांसारखे लोनचे जे काही हप्ते असतात ते कमी दरात वाटत असतात, ज्यामुळे यांसारखे लोक बऱ्याच प्रकारचे लोन या ठिकाणी घेतलेले असतात, ज्यामुळे ते एक डेबिट ट्रॅप मध्ये अडकतात, ज्यामधून बाहेर निघणे अतिशय कठीण असते. आणि वेळेवर आपण जर EMI चांगल्या प्रकारे भरली नाही, लोनची आपण जर फेड वेळेवर जर चांगल्या प्रकारे केली नाही तर मग आपले क्रेडिट स्कोर डाऊन होऊन जाते, ज्यामुळे आपल्याला भविष्यात मोठे लोन मिळणे कठीण होऊन जाते. हो, हे तर लोनचे फायदे आणि तोटे झाले. तर मग आता व्हिडिओला मेन टच आता देऊया. तर मग बघा, स्टुडंट्स किंवा यंग जे काही प्रोफेशनल्स आहेत, म्हणजे मोठे जे काही लोक आहेत, यांसारख्या लोकांमधून कोणी लोन खरं मध्ये घेतले पाहिजे आणि कोणी नाही घेतले पाहिजे हे तुम्ही आता नीट समजून घ्या. तर मग बघा, शिक्षणासाठी लोन घेणे हे चांगल्या प्रकारे उत्तम ठरू शकते, कारण यांसारख्या लोन्समुळे तुम्ही उच्च आणि मोठे शिक्षणाची संधी चांगल्या प्रकारे मिळू शकता. पण फक्त तुम्ही जर ट्रेंडसाठी जर घेत असाल, म्हणजेच मित्र घेत आहे म्हणून मी पण लोन घेत आहे, तर मग अशा गोष्टी तुम्ही करू नका, कारण यासारखे मोठे लोन तुम्हाला चांगल्या प्रकारे धोका निर्माण करू शकतात पुढे फ्युचरमध्ये. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जर बिझनेससाठी लोन घेत असाल तर मग सर्वात पहिले तुम्ही रेव्हेन्यू मॉडेल्स आणि तुमच्या रिस्क फॅक्टरवर चांगल्या प्रकारे विचार करा. हो, जर तुम्ही रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट मध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतःची स्पष्टता चांगल्या प्रकारे जर नसेल तर मग तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करा, लोन घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे. चांगल्या प्रकारे या गोष्टीवर तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करा. आता लास्ट प्रश्न येतो, कोणत्या परिस्थितीमध्ये लोन घ्यायला हरकत नाही. तर बघा, जर तुमचे लोन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळवणारे असेल तर ते लोन तुमच्यासाठी बेस्ट आणि फायदेशीर असू शकते, ज्यामध्ये तुम्ही घर खरेदीसाठी किंवा शिक्षणासाठी, वैद्यकीय खर्चासाठी किंवा बिझनेस ग्रोथसाठी यांसारख्या गोष्टींसाठी जर तुम्ही लोन चांगल्या प्रकारे यूज करत असाल आणि त्याच्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रोथ होऊन चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकता, तर मग तुम्ही हे लोन चांगल्या प्रकारे घेऊ शकता, तुमच्यासाठी बेनिफिट असू शकते. पण जर तुम्ही एक्सपेन्सिव्ह गॅजेटसाठी किंवा जे काही मोठ्या मोठ्या महाग्या गाड्या आहेत ज्या आपल्या औकातच्या पण बाहेर आहेत, त्यांसारख्या गाड्यांसाठी जर तुम्ही लोन जर काढत असाल, EMI भरत असाल, किंवा ज्या पण अनावश्यक गोष्टी आहेत ज्याच्यामधून आपण कोणत्याच प्रकारची इन्कम जनरेट करू शकत नाही, फक्त शो ऑफसाठी आपण त्यांसारख्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करत आहात, तर मग यांच्यासाठी लोन फायदेशीर ठरणार नाही. हे लोन तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक धोका निर्माण करू शकतो जर तुम्ही यांसारख्या गोष्टींमध्ये लोनचे यूज केले तर. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लोन घ्यायचे की नाही घ्यायचे. तर मग बघा, जर तुम्ही लोन घेत असाल तर मग त्या लोनला फेडण्याची तुमच्यामध्ये हिंमत चांगल्या प्रकारे असली पाहिजे. या गोष्टीचा तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करा. ते लोन तुम्ही घेत आहात, ते लोन पासून तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकतात का, त्या इन्कमच्या थ्रू तुम्ही ते लोन चांगल्या प्रकारे फेडू शकतात का, या गोष्टीचा तुम्ही सर्वात आधी विचार करा. जर तुम्ही यांसारख्या गोष्टींना चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकता तर लोन तुमच्यासाठी बेस्ट असू शकतं.